आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर आज आपण स्ट्रॉबेरीपासून डेझर्ट किंवा पुडिंग कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये हे पुडिंग बनवून तयार होतं. फार काही वेळ लागत नाही, फार काही मेहनतही घ्यावी लागत नाही. अगदी जेमतेम 3 ते 4 साहित्यामध्ये हे पुडिंग बनवून तयार होतं. तर हे स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर आज आपण स्ट्रॉबेरी पुडिंग बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत. अख्खं पॅकेटच घेतलेलं आहे जे मार्केटमध्ये मिळतं. तर या स्ट्रॉबेरी आपल्याला पहिल्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण माती वगैरे असते स्ट्रॉबेरीवरती, धूळ वगैरे काय असेल ते निघून जातं. मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्या स्ट्रॉबेरी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी स्ट्रॉबेरी पूर्ण अशा बारीक बारीक असे पीसेस करते स्ट्रॉबेरीच्या. आता इथे सर्व स्ट्रॉबेरी मी इथे कट करून घेतलेले आहेत बारीक अशा. आता इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी कट केल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि बारीक आपल्याला ह्याचं पल्प करायचं आहे स्ट्रॉबेरीचा. पाहू शकताय मी इथे बारीक असा स्ट्रॉबेरीचा पल्प करून घेतलेला आहे. हा स्ट्रॉबेरीचा पल्प केलेला या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे. मी पूर्णपणे टाकून घेतलेला आहे पॅनमध्ये. गॅसची फ्लेम आहे ते मीडियम ठेवायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर. आता आपण ह्याला सिरप करायचं आहे, तर इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे. आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, त्यासाठी मी इथे घरी स्ट्रॉबेरी सिरप करत आहे. छान असं डेझर्ट तयार होतं आपलं स्ट्रॉबेरीचं. फ्रेश अशा स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये मिळतात. तर ह्याचं आपण आज स्ट्रॉबेरीचं पुडिंग बनवतोय. तर इथे मी स्ट्रॉबेरी सिरप करत आहे. तर इथे मी आणखीन अर्धा कप साखर घेतलेली आहे, कारण मला थोडीशी कमी वाटली, त्यासाठी मी आणखीन ॲड केलेली आहे. आणि ह्याचा आपल्याला सिरप करायचं आहे. आता ही साखर पूर्णपणे मेल्ट झाली की ह्याला जास्त काही शिजवायचं नाही आहे, एक दणकून फक्त छान असं शिजवून घ्यायचं, जेणेकरून ही आपला जे सिरप आहे ती बाहेर राहील, टिकेल छान. आता इथे आपलं सिरप तयार झालेलं आहे. जाम वगैरे करायचं नाही, सिरप तयार झालेलं आहे इथे. आता हे सिरप थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती. एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे सिरप आता भरून ठेवायचं आहे. हे तुम्ही मुलांना मिल्कशेक वगैरे करून देऊ शकता. अगदी जेमतेम 2 ते 3 साहित्यामध्ये इथे आपले स्ट्रॉबेरी सिरप तयार झालेलं आहे. बघू शकताय किती पटकन आणि लवकर होते स्ट्रॉबेरी सिरप. आता मी इथे कढई घेतलेली. कढईमध्ये आपल्याला फुल क्रीमवालं दूध घ्यायचं आहे. फुल क्रीम घेतल्यामुळे छान असं आपलं डेझर्ट किंवा पुडिंग तयार होईल. त्यासाठी हे दूध आपल्याला आता कढईमध्ये फोडून घ्यायचं आहे. मी ते दूध छान गरम झालं की आता आपण ह्याच्यामध्ये पाव कप साखर घातल्यानंतर ही साखर छान विरघळून घ्यायची आहे. मला कमी वाटली साखर, मी आणखीन पाव कप ॲड केलेली. मी इथे साधारण अर्धा कप साखर ॲड केलेली आहे. साखर छान विरघळते आपली, तोपर्यंत इथे आपण आता त्यात कढईमधलं मी थोडंसं दूध काढून घेतलेलं होतं अगोदरच. पण हे दूध जे आहे नॉर्मल टेम्परेचरवरच असावं, गरम नसावं. आता इथे 3 टीस्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही या ठिकाणी कस्टर्ड पावडर देखील वापरू शकता किंवा अरारोट पावडर देखील वापरू शकता. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या वगैरे अजिबात राहू द्यायच्या नाहीत. पूर्णपणे गुठळ्या ज्या आहेत आपल्याला या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या मोडून घ्यायच्या आहेत. आता इथे आपलं कॉर्नफ्लॉवरचं दूध बनवून तयार आहे. तर इथे कॉर्नफ्लॉवर मिक्स एकदा ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे बुडाला राहतं कॉर्नफ्लॉवर. त्यासाठी आपल्याला हे एकदा थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं, कारण गुठळ्या वगैरे होऊ शकतात दुधामध्ये आणि खालीही लागू शकतं. त्यासाठी थोडं थोडं करून हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि एकसारखं सतत ह्याला हलवत राहायचं आहे, कारण खाली लागू शकतं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण. आता ही ते कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घातल्यानंतर आता हे दाटसर होत जाईल दूध आपलं.
पण ह्याला आपल्याला छान असं हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये एक 7 ते 8 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे। इथे पहा, इथे आपलं दूध दाटसर व्हायला लागलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आधी आपलं दूध पातळ होतं, आता बघा कन्सिस्टन्सी तुम्ही दुधाची दाटसर होऊ चाललेलं आहे। इथे पहा, इथे आता मी मीडियम गॅसवरती छान असं ह्याला उकळून घेतलेलं आहे, म्हणजे शिजवून घेतलेलं आहे या कॉर्नफ्लॉवरला। ते बघू शकता इथे दाटसर आपल्याला दूध तयार झालेलं आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे हे दूध। आता इथे आपलं ब्रेडच्या स्लाइस असतात, शिल्लक राहतातच ब्रेड आणल्यानंतर एक 5 ते 6, तर तो फ्रीजमध्ये असतोच। तर तो मी ब्रेड घेतलेला आहे, तर तो ब्रेडच्या स्लाइस आहेत त्या कडा ज्या आहेत ते कट करून घ्यायचे आहेत चारही बाजूनी, आणि असे उभे काप करायचे आहेत ब्रेडचे। पाहू शकताय तुम्ही, बाजूचे साईडचे कट करते जो पोर्शन आहे, आणि मधून असं कट मारून घ्यायचं आहे, कारण आज आपण ब्रेडचं पुडिंग बनवतोय छान असं। इथे मी ब्रेडच्या 5 स्लाइस घेऊन अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। मी इथे होममेड बनवलेलं स्ट्रॉबेरी सिरप घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी चॉकलेटचं बनवू शकता, पण आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, छानपैकी स्ट्रॉबेरी फ्रेश मिळतात, त्यासाठी मी स्ट्रॉबेरीची सिरप करून हे पुडिंग बनवते। तुम्ही चॉकलेटचं करू शकता, किंवा तुम्हाला जे कुठला फ्लेवर आवडतो त्याचं करू शकता तुम्ही हे पुडिंग। आता हे दूध मी नॉर्मल टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं होतं। आता हे दूध आपल्याला 1 ते 2 पळी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या भांड्यामध्ये, आणि ब्रेडच्या ज्या आपण स्लाइस होत्या त्या आता याच्यावरती ठेवून द्यायच्या आहेत। आता या दूध टाकल्यानंतर आपण ह्याच्यावरती ब्रेडच्या स्लाइस नीट अशा व्यवस्थित ठेवणार आहोत। पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने ठेवते। इथे ब्रेडच्या स्लाइस ठेवल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे दूध आटून घेतलेलं आपण कॉर्नफ्लॉवर घालून। एक 3 ते 4 चमचे मी या ह्याच्यावरती घालून घेतलेलं आहे, आणि आपल्याला सिरप घालायचं आहे स्ट्रॉबेरी सिरप। एक 2 चमचे असं साईडनं सगळं असं पूर्ण पसरून व्यवस्थित आपल्याला ओतायचं आहे सिरप, आणि ब्रेडच्या आणखीन एकदा लेयर ठेवायचं आहे आपण स्लाइस कट करून घेतलेल्या। पाहू शकता मी कशा पद्धतीने ठेवते। आता हे ब्रेडच्या स्लाइस ठेवल्यानंतर मी पुन्हा आणखीन एक दूध टाकलं आणि वरती सिरप टाकलेला आहे स्ट्रॉबेरी। मी ते व्हिप क्रीम घेतलेली आहे, व्हिप करून घेतलेली आहे। आता व्हिप क्रीम जी आहे आपल्याला पसरून घ्यायची आहे या पुडिंगवरती। पहा, स्पॅच्युलानं पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। हे पुडिंग स्ट्रॉबेरी खूप छान लागतं। आता इथे मी पसरून घेतलेलं आहे पूर्ण अशी क्रीम, पाहू शकताय तुम्ही एक सारखं असं आपली छान असं तयार झालेलं आहे हे पुडिंग। पण हे तयार झालेलं नाही, आणखीन ह्याला सेट होण्यासाठी आपल्याला हा जो मोल्ड आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। एक 24 घंटे आपल्याला हा मोल्ड फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, कारण जे आपण दूध सिरप वगैरे घातलेलं होतं ते सोक होण्यासाठी ब्रेडमध्ये, मग हे पुडिंग छान असं सेट होतं त्या ब्रेडमध्ये, मस्त फार असं थंडगार असं लागतं। त्यासाठी आपल्याला 24 घंटे हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। तर हे फ्रीजमध्ये मी सेट होण्यासाठी ठेवून देते। आता मी इथे सकाळी हे पुडिंग काढलेलं आहे फ्रीजमधून। आता ह्याला मी स्ट्रॉबेरीच्या बारीक बारीक असे पीसेस करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। मला आधीच कट मारायचं होता, पण मी विसरून गेले, आता कट मारून घेते मी, माझ्या लक्षातच आलं नाही, मी लगेच डेकोरेट करायला घेतलं होतं। आता उभ्या आकारामध्ये मी ह्याला कट मारते, पाहू शकताय पीसेस अगदी छान असे कट होत आहेत, म्हणजे आपलं पुडिंग छान असं सेट झालं आहे, तुम्ही पाहू शकताय तुम्ही। आता इथे मी उभ्या आकारामध्ये आडव्या आकारामध्ये कट मारून घेतलेला आहे या पुडिंगला। मी ते स्ट्रॉबेरीचं डेकोरेट केलं आहे। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे कुठलं डेकोरेट करायचं असेल तुमच्या आवडीत ते तुम्ही करू शकता, पण खूप छान दिसते, पाहू शकता तुम्ही स्ट्रॉबेरीचं, कारण आपण स्ट्रॉबेरी पुडिंग बनवलेलं आहे त्यासाठी मी स्ट्रॉबेरीचंच डेकोरेशन केलेलं आहे।
खूप अति सुंदर मस्त असं दिसतंय, पाहू शकताय तुम्ही। आता तुम्हाला त्याच्यामधला एक पीस काढून दाखवते, म्हणजे आपलं पुडिंग जे आहे कसं सेट झालेलं आहे। पुडिंग किंवा डेझर्ट ही म्हणू शकता तुम्ही, जे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते। आता इथे मी एक पीस काढलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। तुम्हाला लक्षातच आले असेल किती छान आपला स्ट्रॉबेरी पुडिंग छान असं सेट झालेलं आहे, पाहू शकताय। खूप छान लागतं, माझ्या घरच्यांना देखील खूप हे आवडलं, लहान मुलांना तर खूप फार आवडेल हे। माझ्या तर मुली हे पुडिंग सारखंच खात होत्या, खूप त्यांना आवडलं। तर हे स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर मुलांना हेच पुडिंग नक्की करून द्या खायला। तर हे आजचं स्ट्रॉबेरीचं पुडिंग तुम्हालाही कसं वाटलं मला नक्की कमेंटद्वारे सांगा। वैष्णवी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।